Hello friends, let's discuss the given question here. A and B are the square matrices of order 3. So guys, इथं एक मिसिंग झालंय, त्यांनी ऑर्डर 3 दिलेली आहे, लक्षात ठेवा. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स किती आहे 3. Such that determinant of A equal to 2 and determinant of B equal to 4, then find the value of determinant of A into adjoint of B. खूप सिंपल क्वेश्चन आहे गाईज. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. डिटर्मिनंट ऑफ adjoint of A matrix will be, that is determinant of A bracket to the power n minus 1. n का है order of matrix. Here इथं n आहे order of a matrix. तर आता सेम फॉर्म्युला आपल्याला ॲडजॉइंट ऑफ डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ बीला अप्लाय करायचा आहे. तर ॲडजॉइंट ऑफ बी, डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ बी ब्रॅकेट टू द पॉवर एन मायनस 1. आता एन किती, इथं ऑर्डर किती दिली आहे 3 दिली आहे, म्हणून लिहून घ्या डिटर्मिनंट ऑफ बी. डिटर्मिनंट ऑफ बीची व्हॅल्यू किती 4, म्हणजे 4 टू द पॉवर 3 मायनस 1 विच इज इक्वल टू 4 स्क्वेअर विच इज इक्वल टू 16. ही कशाची व्हॅल्यू आली आपली, ॲडजॉइंट ऑफ डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ बी. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ही आली तुमची व्हॅल्यू 16. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्याला ए न मल्टिप्लाय करायचं आहे. तर म्हणजे काय येणार आहे, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ बी विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ बी. आता डिटर्मिनंट ऑफ बीची व्हॅल्यू आपण आताच फाइंड केली आणि डिटर्मिनंट ऑफ ए दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये. हे किती आहे, ए 2 इंटू डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ बी 16. 16 2 आर 32. म्हणजे तुमचं फायनल आन्सर आलं डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ बी इज इक्वल टू 32. So which option will be the correct option? First option is correct option. Thank you.